शरद पवार आपल्या सोबत आहेत दिल्लीहून. महाराष्ट्राचे बुजुर्ग नेते आहेत. मी त्यांना विचारणार आहे की महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार त्यांना कसा वाटला आणि ही विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम आहे का. जाऊया थेट शरद पवारांकडे दिल्लीला. पवार साहेब, स्वागत तुमचं IBN लोकमतवर. उद्या मतदान आहे, प्रचार काल थंडावलेला आहे, पण एकूण यावेळच्या प्रचाराचा दर्जा तुम्हाला कसा वाटला? नमस्कार पहिल्यांदा. आणि मी काही या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मुंबई, ठाणे, पुणे आणि सोलापूर सोडलं तर अन्य ठिकाणी काही गेलेलं नव्हतं. परंतु ज्या ज्या वेळ मिळेल त्यावेळेला तुमचं चॅनल बघत होतो आणि अन्य वृत्तपत्रे वाचत होतो. मला असं वाटतं की या निवडणुकीला सगळ्यांनी जरा आक्रमकपणाची भूमिका घेतलेली होती. यापूर्वीच्या एका 5 वर्षापूर्वीच्या निवडणुकीमध्ये अशी स्थिती होती, पण नंतर सगळ्यांनी समंजसपणाची भूमिका घेतली. आमच्या सगळ्या सहकारी मित्रांना, मग ते कोणत्याही राजकीय पक्षाचे असोत, आपण एका सुसंस्कृत राज्याचे प्रतिनिधी आहोत आणि त्यामुळं काल निवडणूक होईपर्यंत काही घडलं असेल, आता आपण एक सामंजस्याचं चित्र निर्माण होईल याची खबरदारी घेऊया. पवार साहेब, पण मला तुम्हाला विचारायचं आहे, तुमची परंपरा ही यशवंतराव चव्हाणांची परंपरा आहे. आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये चिखलफेक होत नव्हती, पण आज महाराष्ट्रामध्ये ठाकरी संस्कृतीची चर्चा आहे आणि या ठाकरी संस्कृतीची लागण सर्व पक्षीय नेत्यांना झाली आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते, राष्ट्रवादीचे नेते, मनसेचे नेते, इतर पक्षांचे नेते एकमेकावर व्यक्तिगत आरोप करत होते, हल्ले करत होते. या बदललेल्या संस्कृतीबद्दल काय सांगाल? असं आहे की महाराष्ट्रामध्ये ठाकरे पद्धती, मी संस्कृती म्हणणार नाही, पण ही अनेक वर्षाच्या पासून आहे, गेली 40-45 वर्षापासून. आणि महाराष्ट्रातल्या जनतेला त्याची सवय पण आहे. पण एक आहे की लोकांना हेही ठाऊक आहे की ही निवडणूक होईपर्यंत चालतं आणि निवडणूक झाल्याच्या नंतर शांत होतं. पुन्हा त्याची पुनरावृत्ती पुढच्या निवडणुकीशिवाय दिसत नाही. आणि त्यामुळं मला त्याचं काही फार गांभीर्याने आता दखल घ्यावी असं वाटत नाही. एक गोष्ट खरी आहे, हिचा स्वीकार करावा लागेल की आत्तापर्यंत हे शिवसेना आणि त्याचे सहकारी यांच्या भोवती जे सीमित होतं, आता यावेळेला त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त अन्य पक्षांनी परस्परांच्या संबंधीची आक्रमकपणाची भाषा वापरली. पण मला विश्वास आहे की यानंतर ते पुढे राहणार नाही. पवार साहेब, गेले 2 दिवस निवडणुकीमध्ये राजकीय चर्चा आहे. अशी चर्चा आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का. बाळासाहेब ठाकरेंनी मला जी मुलाखत दिली ती जर आपण पाहिली असेल तर त्यामध्ये ठाकरेंनी असे संकेत दिले की या 2 भावांचं जे भांडण आहे त्या भांडणामुळे त्यांना मनस्ताप झालेला आहे आणि या 2 भावांनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र आलं तर त्यांना आवडणारे असे संकेत दिले. काय मत आहे तुमचं? या 2 भावांना तुम्ही ओळखता, ठाकरे कुटुंबाला ओळखता, या 2 भावांनी राजकीय मतभेद विसरून एकत्र यायला हवं का? प्रश्न असा आहे की त्याच्यातून महाराष्ट्राचं हित होईल का नाही हे मला सांगता येत नाही. पण एका कुटुंबातले घटक एकत्र येत असतील आणि कुटुंबात एक प्रकारचं सौहार्दाचं वातावरण निर्माण होत असेल तर माझ्यासारख्या त्याचा मनापासून चालणं होईल. कारण शेवटी घरं ही एकत्र राहणं हे केव्हाही समाजाच्या दृष्टीनं आणि इतरांना एक प्रकारचं मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीनं योग्य बाब आहे. आणि विशेषतः बाळासाहेबांना या वयामध्ये जर त्यांच्या कुटुंबातले लोक एकत्र आले त्याचा एक समाधान त्यांना मिळत असेल तर या वयामध्ये त्यांना समाधान मिळत असेल तर याचा मला आनंद आहे. पवार साहेब, तुम्ही बाळासाहेबांचे जुने मित्र आहात. वारंवार या मैत्रीचा उल्लेख महाराष्ट्र ऐकतो तुमच्याकडून, ठाकरेंकडून. हे 2 भाऊ एकत्र येत असतील तर तुम्ही त्यांना काही मदत कराल का? ही प्रक्रिया पुढे जावी म्हणून काही प्रयत्न कराल का? असं आहे की त्याच्यामध्ये एखाद्या वेळी मी राजशी बोलू शकलो असतो, पण मी अलीकडे ज्या पद्धतीने उद्धवांची भाषा बघितलेली आहे आणि ज्या पद्धतीने त्यांचे व्यवहार बघितलेले आहेत त्यामुळं मी बोलून त्याचा उपयोग होईल असं नाही. शेवटी आपण बोलायला काहीच हरकत नाही, पण बोलल्याच्या नंतर त्याच्यावर काही थोडासा उपयोग होईल या प्रकारचा एक विश्वास असला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी की काही मर्यादा पाळल्या पाहिजेत एकमेकाच्या संबंधी बोलताना.
म्हणजे ठीक आहे, आता राज आणि उद्धवनी पाहिली नाही, किंवा उद्धव आणि पृथ्वीराज यांच्याशी नसेल, किंवा उद्धव आणि अजित पवार यांच्यामध्ये काय असेल, इथपर्यंत मी समजू शकतो. पण आम्ही लोकांनी त्याच्यामध्ये त्या लेवलला जाण्याची भूमिका कधी या नव्या पिढीच्या बद्दल घेतलेली नाही. पण तरीसुद्धा ज्या पद्धतीची भूमिका उद्धवनी मांडलेली आहे, त्यामुळं शक्यतो त्यांना इथून पुढे मी सल्ला बिल्ला द्यायच्या विचारात पडणार नाही. पवार साहेब, असं तुम्ही कोणाबद्दल पण बोलत मला नाही. आनंद होईल ते एकत्र झाले. हा, एकत्र राहिले तर तुम्हाला आनंद होणार आहे. पवार साहेब, पुन्हा एकदा सांगा, हे महाराष्ट्राला कळू द्या. नाही नाही, पुन्हा ते एकत्र आले तर याचा मला मनापासूनचा आनंद होईल. पण मी काही उद्धवला काही सांगण्याच्या परिस्थितीमध्ये नाही आहे. माझा यापूर्वी असा एक गैरसमज होता की मी सांगण्याच्या परिस्थितीत आहे. पण अलीकडे त्यांची वक्तव्य ऐकल्याच्या नंतर आपण त्या रस्त्याने न गेलेलं हे शहाणपणाचं या निष्कर्षाची मी पोचलोय. पवार साहेब, तुम्ही एरवी कोणत्याही तरुण नेत्याबद्दल असं बोलत नाही. आज उद्धववर तुम्ही नाराज दिसताय. का नाराज आहात तुम्ही? उद्धवनी तुमच्यावर अतिशय वाईट शब्दात टीका केली म्हणून का? नाही नाही, टीका करून राजकारणामध्ये पक्षी ह्याच्यामध्ये टीका करणं, आपली भूमिका प्रसन्न हे मानणं. पण माझा त्याचा असा कुठं संबंध आला की त्यांनी मला दगाबाज म्हणावं, त्यांनी मला खंजीर खुपसणारं म्हणावं. आणि मला असं वाटतं की काहीतरी एकमेकाच्या बद्दल बाकी सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून उद्गार काढण्याच्या संबंधीची भूमिका घेणं गरजेचं आहे. पण ठीक आहे, त्यांनी काही भूमिका घेतलेली असेल त्याचा फारसा मी मला उहापोह करायचा नाही. पवार साहेब, उद्धव ठाकरेंनी एका मुलाखतीत असं सांगितलेलं आहे की पवार साहेब माझ्या मागे का लागले ते मला कळत नाही. काय प्रतिक्रिया आहे तुमची? नाही, मी काही मागे लागलेलं नाही. मला मागे लागायचं कारणही नाही. असं आहे की मी फक्त एवढंच त्यांच्याबद्दल बोललो होतो की मुंबई सोडून बाहेरच्या सगळ्या निवडणुका ज्या जिल्हा परिषदेच्या झाल्या त्याच्यामध्ये त्यांनी लक्ष दिलेलं मला दिसलं नाही. म्हणजे मागच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला मी पाहिलं की महाराष्ट्राची सत्ता हातामध्ये यायला पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा घेऊन ज्यांनी कष्ट केले त्याच व्यक्तींनी यावेळेच्या निवडणुकीला सबल महाराष्ट्राच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका असताना त्या निवडणुकीकडे जवळपास दुर्लक्ष केल्यासारखं चित्र दिसतंय. याचा अर्थ महाराष्ट्राची सत्ता आणि सबल महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाचा प्रसार या गोष्टी त्यांना महत्त्वाच्या नव्हत्या. त्यांनी फक्त महत्त्व मुंबई ठाण्यावर दिलं होतं. म्हणून त्याच्यामध्ये मी बोललेलो होतो की हे मुंबई पुरतं सीमित आहे का, मुंबई सोडलेली अंडे देणारी कोंबडी आहे असा काही समज आहे का काय, एवढंच मी बोललेलो होतो. यापेक्षा मी काही अधिक बोललेलो नव्हतो. ते आता बोलणार नाही. तेही आता बोलणार नाही असं तुम्ही म्हणतायत. पराकोटीची नाराजी आहे पवार साहेब तुमची. अशा प्रकारे इतके नाराज तुम्ही कधी होत नाही कुणावरही. काहीतरी गडबड झालेली दिसते, काहीतरी वेगळं घडलेलं दिसतंय याच्यामध्ये. काही घडलेलं नाही, त्याच्यामध्ये काही नाराजी नाही. त्याचं मी जे घडलं ते मी तुम्हाला स्वच्छ सांगितलं. आणि आता निवडणुकीची प्रक्रिया प्रचाराची संपलेली आहे. उद्याच्या मतदान होणार आहे. मला असं वाटतं की मतदानाची वेळ आल्याच्या नंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या विसरायच्या असतात आणि उद्याच्या लोकांचा कौल काय होतो तो बघायचा असतं. लोकांचा कौल जो असेल त्याचं स्वागत करायचं असतं. पवार साहेब, हे सगळे प्रश्न मी तुम्हाला अशासाठी विचारतोय की तुम्ही महाराष्ट्राचे बुजुर्ग नेते आहात आणि एक नवी पिढी राजकारणामध्ये आता प्रस्थापित होते. उद्धवबद्दल मी विचारलं. निवडणुकीपूर्वी माझ्या मुलाखतीत तुम्ही राज ठाकरेंबद्दल असं म्हणाला होतात की राज ठाकरे यांचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. यावेळच्या प्रचारानंतर तुमचं हे मत कायम आहे का? तसं मी कसं बघतो त्याच्याकडं की एखादी व्यक्ती कोणी राजकारणात समाजकारणात काम करत असेल तर त्यांची एक जन्मांशामध्ये जाण्याच्यासाठी त्यांचा किती प्रयत्न असतो. त्याच्यानंतर दुसरी आता बाळासाहेबांच्याबद्दलची आमची मैत्री का कायम राहते. म्हणजे ते टीका माझ्या करतात, मी त्यांच्या करतो. बरं, ते आजच नाही, अनेक वर्षापासून. पण बाळासाहेबांचं एक वैशिष्ट्य असं आहे की एखाद्या गोष्टीच्या संबंधी ते बोलले तर जे बोलतात त्याच्यापासून ते मागे जात नाहीत. मला असं वाटतं की राज त्या दिशेनं चालला असावा असं माझं ऑब्झर्वेशन आहे. या दिशेनं म्हणजे पवार साहेब तुम्हाला असं वाटतं का की पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये मनसे अधिक प्रभावी होईल म्हणून? आता मनसे किती प्रभावी होते, शिवसेनेची स्थिती काय राहणार आहे या संबंधीचं आज निष्कर्ष काढणं हे चुकीचं होईल.
मला असं वाटतं की या उद्याच्या होणाऱ्या निवडणुका महत्वाच्या आहेत आणि यानंतर होणारी विधानसभेची निवडणूक आहे हे खरं ठरवणार आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर कोण पुढं कितपत जाणार आहे या संबंधीचं आज सांगता येणार नाही. पण ही गोष्ट अशी मला दिसते की काही नेतृत्व कसं असतं की एखादी भूमिका त्यांनी लोकांच्या समोर मांडली, मी या रस्त्याने जाणार, मी असं असं करणार, तर ती करायची संधी मिळाली तर ती करण्याच्या संबंधीची भूमिका कायम ठेवणारी ही व्यक्ती मला असावी असा माझा राजच्या संबंधीचा समज आहे. आणि ते जर घडलं तर साहजिकच आहे की त्यांचं चित्र हे इतरांच्या पेक्षा निश्चित चांगलं असतं. पवार साहेब, पुढचा प्रश्न माझा आहे अजितदादांबद्दल, अजित पवारांबद्दल. परवाच त्यांनी मला मुलाखत दिली आणि असं म्हणाले, मी काकांचा सल्ला ऐकतोय, थोडंसं नम्रपणे बोलण्याचा, तिखट शब्द न वापरण्याचा प्रयत्न करतोय. या निवडणुकीतलं अजितदादांचं प्रगती पुस्तक कसं आहे? असं आहे की बाय अँड लार्ज त्याच्यामध्ये मी बघितलं ते फार म्हणजे त्यांच्यावर जिचा हल्ला झाला त्याला त्यांनी उत्तर काही ठिकाणी दिलेली दिसत आहेत. परंतु त्यांनी स्वतःहून ज्या पद्धतीने एक आक्रमक बाकीचे सगळे बोलतात त्या पद्धतीनं बोलायचं अनेक ठिकाणी ते टाळत होते आणि त्याबरोबर कार्यक्रमाची मांडणी करत होते. ही चांगली गोष्ट आहे. पण माझ्या मते जो इतरांनी आपल्यावर आक्रमण किंवा आक्रमक हल्ला केला तर त्याला त्याच भाषेत उत्तर द्यायची काही गरजही नसते. हळूहळू त्याच्यामध्ये बदल होतो याचा मला आनंद आहे. हळूहळू अजितदादांमध्ये बदल होतोय असं तुम्ही म्हणताय. पवार साहेब, मगाशी विधानसभा निवडणुकीचा उल्लेख झाला. मला तुम्हाला विचारायचं आहे, आजची निवडणूक ही उद्याच्या विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम आहे असे सगळे राजकीय पक्ष मानतायत. यात काही अर्थ आहे असं तुम्हाला वाटतंय का? मला वाटत नाही. मला याचं म्हणजे हे उद्याच्या विधानसभेचं सगळं चित्र ही आजची निवडणूक ठरवणार आहे असं मला स्वतःला वाटतं. तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की उद्याच्या विधानसभेची जी निवडणूक होईल त्याच्यापूर्वी देशाच्या लोकसभेची निवडणूक होणार आहे. आणि देशाच्या लोकसभेची निवडणूक झाल्याच्या नंतर केंद्र पातळीवर काय परिस्थिती निर्माण होणार आहे हे इंडिकेशन त्याच्यानंतर होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला स्पष्टता देणार आहे. आणि म्हणून आता विधानसभेवर त्याचा लगेचच परिणाम होईल हा निष्कर्ष मी काढत नाही. पण माझ्या दृष्टीनं लोकसभेच्या पूर्वीची ही निवडणूक आहे. सर्व राजकीय पक्ष या निवडणुकीच्या नंतर लोकसभा नजरेसमोर ठेवून कोणी जिंको अथवा हरो ती पावलं टाकायला सुरुवात करतील. राष्ट्रवादी काँग्रेसला जे यश मिळतंय गेल्या काही निवडणुकांमध्ये, म्हणजे नगरपालिका निवडणुकांमध्ये मोठं यश मिळालं. आता असं म्हटलं जातंय की जिल्हा परिषदेतही त्यांची ताकद जी आहे तुमच्या पक्षाची वाढणार आहे. महानगरपालिकांमध्येही तुमची ताकद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं भवितव्य पुढच्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कसं पाहतात? असं दिसतंय मला की म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वैशिष्ट्य काय आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जमिनीवर ज्यांचे पाय भक्कम आहेत असा एक मोठा तरुणांचा आणि मध्यम वयाचा म्हणजे 50च्या आतल्या लोकांचा एक मोठा वर्ग आहे. आणि त्या वर्गाचं एक आणखीन वैशिष्ट्य असं आहे की त्यांच्यावर जबाबदारी टाकल्याच्या नंतर मग ते रात्रंदिवस मेहनत करत असतात. मग त्यांना कोणाला सांगावं लागत नाही. आणि म्हणून ही त्याची अत्यंत जमेची बाजू आहे. आणि त्याला एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद लोकांचा मिळतोय हे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दिसलं. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला मी काही महाराष्ट्रात कुठे गेलो नाही, पण सगळ्या जिल्ह्यांची जी माहिती घ्यायचा प्रयत्न केला तर जिल्ह्यातल्या सगळ्या नव्या नेतृत्वानं प्रचंड कष्ट केलेले होते हे माझ्या नजरेसमोर आलेले आहे. त्यामुळे त्याचा काही ना काहीतरी अनुकूल निकाल लागेल. गेल्या वेळची जी स्थिती होती त्यापेक्षा निश्चित चांगली स्थिती होईल याची मला खात्री आहे. तिसरी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सबंध राज्याच्या 10 महानगरपालिका जर बघितल्या आणि गेली निवडणूक बघितली 5 वर्षाची तर साधारणतः राष्ट्रवादी हा या मोठ्या नगरांच्या मध्ये फार प्रभावी ठरलेला पक्ष नव्हता. पुण्यामध्ये सिंगल लार्जेस्ट पार्टी असेल, पिंपरी चिंचवडमध्ये बहुमत असेल, पण बाकीच्या ठिकाणी ती अवस्था नव्हती. पण या निवडणुकीमध्ये लोकांचा राष्ट्रवादीला अधिक पुरस्कार मिळेल असा ट्रेंड दिसतो. कारण मी बघितलं काही ठिकाणचे सर्वे, त्याच्यामध्ये लोकांच्या मनामध्ये अशी एक भावना आहे की एखादी जबाबदारी घेतल्याच्या नंतर ती कृतीमध्ये आणण्याच्या संबंधीची कुवत ही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मध्ये आहे. या निष्कर्षाची लोक पोचायला लागलेत
आणि त्याचा परिणाम मतावर अनुकूल अशा प्रकारचा होईल आणि त्यामुळे जागा निश्चित वाढतील असं मला वाटतं. पवारसाहेब, राष्ट्रवादीच्या जागा वाढणार, मतं वाढणार, याचा अर्थ असा आहे तुमच्या पक्षात तरुण नेते आहेत, त्यांची महत्वाकांक्षाही वाढणार आहे. पुढची निवडणूक, विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढवावी आणि जिंकावी अशी त्यांच्या मनात महत्वाकांक्षा आहे. याची तुम्हाला जाणीव आहे का आणि तसं काही होण्याची शक्यता आहे का? मला काही तसं वाटत नाही, तशी जाणीव आहे असं वाटत नाही. आम्ही काँग्रेस हे एकत्रपणानं भूमिका घेऊन पुढे चाललेलो आहे. त्याच रस्त्याने जाण्याच्या संबंधीची भूमिका ही दोन्ही पक्षांची राहील असा मला स्वतःला विश्वास आहे. आणि इतर काही राज्यामध्ये, आता गोव्यामध्ये निवडणूक आहे, गोव्यामध्ये आम्ही एकत्र लढतो आहोत. आता फॉर्म भरायची मुदत कालच संपली, आता प्रचाराची प्रक्रिया सुरू होईल आणि म्हणून साधारणतः त्याच्यापूर्वी लोकसभेची निवडणूक आहे. त्या लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही सीमित अशा प्रकारच्या जागा लढवणार आहोत. त्यावेळेला बहुतेक आम्ही एकत्रपणानंच भूमिका घेऊ, याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही, माझ्या सहकाऱ्यांच्या मनामध्ये शंका नाही आहे. आणि त्याच पद्धतीनं विधानसभेला सुद्धा जाऊ, हे चित्र मला तरी आत्ता दिसतंय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून पुढच्या दोन्ही निवडणुका लढवण्याची शक्यता आहे असं तुम्ही म्हणताय. पण समजा राष्ट्रवादीचे आमदार जास्त असा आमचा निर्णय आहे, असा तुमचा निर्णय आहे, केवळ शक्यता नाही, तर पुढच्या दोन्ही निवडणुका लोकसभा आणि विधानसभा तुम्ही एकत्रितपणे लढवणार आहात असा स्पष्ट निर्णय पवारसाहेब तुम्ही सांगताय. पण मला विचारायचं आहे की अशी आमची, बोला पवारसाहेब बोला. बोला. नाही, अशा प्रकारची भूमिका आम्ही आमच्यामध्ये राष्ट्रीय पातळीवर बसून चर्चा करून ठरवलेली आहे. अच्छा, म्हणजे असा निर्णय झालेला आहे. आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट आहे की लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक 2014ची राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्रितपणे लढणार आहे. पवारसाहेब, पण मला विचारायचं आहे, तुमचे आमदार जर अधिक निवडून आले, ताकद ज्या पद्धतीने वाढते त्यावरून मी विचारतोय, तर मुख्यमंत्री तुमचा होणार आहे का? असं आहे की मागच्या वेळेला आमचे आमदार जास्त झाले तरी सुद्धा आम्ही ती हट्टाची भूमिका घेतलेली नव्हती. म्हणजे काँग्रेसपेक्षा आमचे काहीतरी 1, 2, 3 असा आकडा माझ्या लक्षात नाही, पण काहीतरी लोक जास्त आलेले होते. राष्ट्रवादीची भूमिका ही समंजसपणाची आहे. एक महत्वाचा प्रश्न आहे की विधानसभेच्या कोण किती जागा लढवणार. मागच्या वेळेला आमच्या जागा ज्या आम्ही लढवत होतो त्या काँग्रेसने तो नंबर काही मान्य केला नाही, त्या कमी केल्या. आणि त्याचं कारण असं त्यांनी आम्हाला दाखवलं की ज्या वेळेला आमच्या जागा जास्त आल्या त्यावेळेला आम्ही मंत्रिमंडळामध्ये 2 जागा काहीतरी जास्त घेतल्या. त्यामुळे ज्या वेळेला नंतर आमच्या जागा कमी आल्या आणि काँग्रेसच्या जास्त आल्या त्यावेळेला काँग्रेसने तीच भूमिका आमच्या पुढे मांडली आणि अधिक जागा त्यांनी त्याच्यामध्ये घेतल्या. त्यामुळं आज ज्या काही जागा आम्ही लढवतो आहोत त्या जागा काँग्रेसच्या पेक्षा बऱ्याच संख्येनं कमी आहेत. मला आता आकडा लक्षात नाही, पण 115च्या आसपास आम्ही जागा लढवल्या होत्या असं दिसतंय. आणि काँग्रेसने ह्या 170च्या पुढे 171 जागा लढवल्या होत्या पवारसाहेब. किती? 171. 171 लढवल्या होत्या काँग्रेसने. याचा अर्थ त्यांनी आमच्यापेक्षा कितीतरी अधिक जागा लढवलेल्या होत्या. बरोबर आहे. माझा शेवटचा प्रश्न आहे पवारसाहेब, राजकारणाच्या पलीकडे जाऊन या 10 महानगरपालिकांच्या निवडणुका खूप महत्वाच्या आहेत. महाराष्ट्रामध्ये 64% जास्त नागरीकरण होत आहे, शहरं वाढतायत. निवडून आलेल्या लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल? कारण आम्ही जो सर्व्हे केला त्यामध्ये असं दिसून आलं की शहरातल्या समस्या गंभीर होत आहेत. तुम्ही लोकांना काय सल्ला द्याल? अर्बनायझेशनच्या ज्या समस्या आहेत त्या राजकीय पक्षांनी कशा समजून घेतल्या पाहिजेत? नाही, मला या प्रश्नाच्या संबंधीची माझ्या मनात अस्वस्थता आज नाही, गेल्या बऱ्याच महिन्याच्या पासून आहे. महाराष्ट्राची नागरिकरणाची संख्या अजून 64% नाही गेलेली, पण देशातल्या अन्य राज्यांच्या पेक्षा ही निश्चित अधिक आहे आणि अधिक होते. आणि त्याच्यातून नवीन प्रश्न निर्माण होत आहेत. ते प्रश्न निवारायचे निर्माण होत आहेत, ते पाण्याचे प्रश्न निर्माण होत आहेत, दळणवळणाच्या संबंधीचे प्रश्न येत आहेत, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत ज्या सुविधा आहेत त्याच्यावर फार प्रचंड प्रेशर येते. आणि त्याशिवाय आता एक नवीन वर्ग झालेला आहे समाजामध्ये. आयुर्मान वाढल्यामुळं ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढलेली आहे, टक्केवारी वाढलेली, त्यांचे काही वेगळे प्रश्न आहेत. आणि ज्यावेळेला 50% स्त्रिया या समाजकारणामध्ये येण्याच्या दृष्टीनं कायदे झालेले या निवडणुकीमध्ये त्या उभ्या आहेत, याचा अर्थ असा आहे की इथून पुढे स्त्रिया या सुद्धा मोठ्या प्रमाणात पुढे येणार आहेत.
त्या काही घरातच राहणार नाहीत आणि त्यामुळे स्त्रियांच्या संदर्भातले काही वेगळे प्रश्न आहेत. म्हणून नागरी संस्था चालवत असताना जी काही नीती उद्या ठरवावं लागेल त्यामध्ये या सगळ्या वर्गाच्या हिताची जपणूक करावं लागेल. हे जर गेलं नाही तर नगरामध्ये राहणं हे असह्य होईल. कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला त्याचे मूलभूत प्रश्न सुटलेले आहेत, सुटता आहेत आणि त्याला अनुकूल अशा प्रकारची भूमिका ही सगळ्या नेतृत्वाच्याकडून घेतली जाते. या प्रकारची स्थिती हवी आहे आणि म्हणून उद्याच्या निवडणुकीच्या नंतर कोणी निवडून येईल, सगळ्या उमेदवार काही निवडून येत नाहीत, पण जे कोणी सगळे निवडून येतील त्यांनी ठीक आहे आपला पक्ष वाढवायचा प्रयत्न करणं मी समजू शकतो, पण शेवटी आपली बांधिलकी नागरिकांशी, आपल्या नगरीशी आणि आपल्या राज्याशी असली पाहिजे. त्याच्यात तडजोड असता कामा नये. ही भूमिका सगळ्याच राजकीय पक्षाच्या सहकारी मित्रांना माझं आव्हान आहे आणि माझ्या पक्षाच्या लोकांच्या संबंधी ती भूमिका राहील याची खबरदारी मी व्यक्तिशः घेणार आहे. पवार साहेब धन्यवाद IBN लोकमतशी बोलल्याबद्दल. उद्या मतदान आहे, मतदानाला लोक बाहेर पडतील तेव्हा तुमचे विचार निश्चितपणे मनात ठेवतील. हे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार. महाराष्ट्राचे बुजुर्ग नेते आहेत त्यामुळे त्यांच्या मताला एक वेगळं महत्त्व आहे.